आम्ही जाधवला फोन केला होता। आपण पाहू शकतो पोलीस या ठिकाणी खरं तर आरेरावी करण्याचा प्रयत्न करतायत, दमदाटी करण्याचा प्रयत्न करतायत। आपण पाहू शकतो मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी नेमका काय प्रकार मित्र सगळे दिसत आहेत या बाजूला या। आम्ही एक मिनिट बाहेरच बोलतो, एक मिनिट या बाजूला थांबा 2 मिनिटं बाहेर घ्या हा पोलीस स्टेशनच्या बाहेर घ्या 2 मिनिटं बाहेर घ्या 2 मिनिटं मान राखा। लक्ष्मण हाके सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आमच्या मराठा कार्यकर्ते बाहेर येऊन तुम्ही सांगा साहेब बाहेर इथे बोलायला काय अडचण आहे थोडं इथं कॉर्नरला घेऊ माझ्यासाठी 1-2 मिनिटं सुरक्षित ठिकाण नाही 2 मिनिटं पुढे या। व्हिडिओमध्ये दिसतायत, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसतायत, काय नेमका प्रकार काय घडला होता? लक्ष्मण हाके सार्वजनिक ठिकाणी दारू पित होते, बिअरची बॉटल। आमचाच एक रिक्षावाला मराठा बांधव होता, तो तिथं बिअर, त्याला सांगितलं बिअर घेऊन ये, तो तिथं बिअर पित होता। त्यावेळेस आम्ही तिथं सगळेजण गेलो, त्यावेळेस ते गाडीवर 2 व्हीलरवरती निघाले होते, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली लक्ष्मण हाकेंनी मराठा बांधव। आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करून तिथं बोलवलं, तोपर्यंत त्यांनी जवळजवळ जास्तीची माणसं बोलवली त्यांच्या समाजाची, आणि ते आम्हाला धमकी देत होती की आम्ही तुम्हाला मारून टाकून हे करून ते करू। पण आम्ही त्यांना फक्त 1-2च प्रश्न विचारत होतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे बोलले, संभाजीराजेंबद्दल जी आता कोल्हापूरची गादी आहे, तुम्ही जख माराय तिकडे गेले का, असे त्यांचे शब्द आहेत, विशाल गाड्यावर गेले का। आम्ही फक्त त्यांना विचारलं तुम्ही तो जाब द्या आम्हाला, आणि तुम्ही जरांगे पाटलांना नावं ठेवताय, तुम्ही चपटी पिऊन त्यांच्यावरती नाहीच असले घाणेरडे आरोप केले, आणि स्वतः तुम्ही तिथं दारू पिताय, एवढ्या मोठ्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करायला बघताय। मग हे माझं ओबीसी बांधवांना असं सांगणे की बघा हा तुमचा नेता दारू पिऊन। विषय असा झाला, आमचे काही बीडचे मराठा बांधव आहेत, ते इथं टिळेकर नगर या ठिकाणी भाड्याने राहतात। त्या ठिकाणी एक गोठा आहे, त्या गोठ्याच्या इथं त्या आमच्या बांधवांना हाके दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसल्या, ते बॉटल तिथं घेऊन आले। त्यांच्यानंतर सोबत जो बॉडीगार्ड असतो तो तिथून निघून गेला, आणि ते तिथं दारू पित होते। त्यामुळे आमच्या 2-3 बांधवांनी आम्हाला फोन केला की अनिकेत भाऊ असा असा प्रकार आहे, हे हाके साहेब इथं दारू प्यायला बसलेले आहेत। तर मी त्या ठिकाणी आल्यानंतर हाके साहेब 2 व्हीलरवरनं खाली येत होते, तर खाली आल्यानंतर त्यांना आम्ही 2 मिनिटं रिक्वेस्ट केली की साहेब तुमच्यासोबत बोलायचं आहे, तर ते गाडीवरनं उतरून शिव्या द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायचं बोलण्याचा। त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही असं बोलू नका। त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या बांधवांना फोन केले, त्यांचे काही बांधव तिथं आले, अक्षरशः ते हातात काठ्या घेऊन आले, त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, सगळी रेकॉर्डिंग आहे। काठ्या घेऊन आल्यानंतर त्यांनी काही बांधवांना, आमचा जो मते आहे सुधीर मते व काही पायगुडे वगैरे असेल, यांना धमक्या दिल्या की तुम्हाला मारून टाकेल 2 महिन्यात। हाके आत आहेत, आम्ही सगळ्यांना पोलिसांना आम्ही आता सांगितलेलं आहे की हाकेंची पहिली मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे, ते दारू पिलेत का नाही हे त्यातनं सिद्ध झालं पाहिजे, आणि कारण छत्रपती संभाजीराजांवर त्यांनी जे आणि या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष असणारच आहे। बातमीपत्रात वेळ